सेक्शुअल ऍक्टिव्हिटीला सुद्धा एक्सपायरी डेट नाहीये. तुम्ही 90 वर्षाचे व्हाल तरी तुम्हाला इच्छा राहू शकते की यू वॉन्ट टू हॅव अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी अँड दॅट इज ऑब्व्हियसली नॅचरल, नॉर्मल. तर न्यूरोबायोलॉजिकल मॉडेल्समध्ये असं आपण गृहीत धरतो की देर आर सम न्यूरोट्रान्समिटर्स विच विल ऍक्टिव्हेट द सेक्शुअल परफॉर्मन्स ऑर द सेक्शुअल डिझायर. देन ऑक्सिटोसिन इज नोन फॉर द अफेक्शन जे म्हणतो आपण, प्रेम वाटणं किंवा इट्स अ लव्ह हॉर्मोन. सो ते ऑक्सिटोसिन त्याच्यामध्ये वाढणार. सो एक वेलबिंगचं फिलिंग येतं, एक सिक्युरिटीचं फिलिंग येतं, एक लव्हडचं फिलिंग येतं. सो दॅट हेल्प्स द पेशंट टू ओव्हरकम द इमोशनल अँड द मेंटल स्ट्रेसेस विच ही इज गोइंग थ्रू. कारण पेल्विक फ्लोर ना सर खूप सेन्सिटिव्ह मसल आहे. इट्स अन इमोशनली सेन्सिटिव्ह मसल. सो वेन एव्हर यू आर इन टू द पीक ऑफ युअर इमोशन्स, तर ओव्हरऑल जो आपला फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स असतो त्याच्यामध्ये पेल्विक फ्लोर पण कॉन्ट्रॅक्ट होऊन जाते. अँड वी कॅन रिलॅक्स एव्हरीथिंग एल्स बट वी फॉरगेट टू रिलॅक्स द पेल्विक फ्लोर. नमस्कार मॅडम. खरं तर आपण आयुर्वेदामध्ये सेक्शुअलिटी, मेटाबॉलिझम आणि आयुर्वेद याबद्दल आपण चर्चा केली. पण यासोबतच मॉडर्न मेडिसिन किंवा कंटेम्पररी मेडिसिनमध्ये सेक्शुअलिटी आणि एज यांचा पण काही संबंध असेल आणि काही विशिष्ट 25 ते 45 वयोगटातील, भले की स्त्रिया असो, विशेषतः स्त्रिया, त्यांच्यामध्ये काही विशिष्ट मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात किंवा त्यांच्यामध्ये काही हॉर्मोनल डिसऑर्डर्स असतात आणि त्या मेटाबॉलिक आणि हॉर्मोनल डिसऑर्डर्समध्ये त्यांच्यामध्ये काही सेक्शुअल इश्यूज येतात आणि तर ते सेक्शुअल इश्यूज तुम्ही कसे ॲड्रेस करता? प्रत्येक वेळेस त्याला काही मेडिसिन मॅनेजमेंट असते, काही सर्जिकल इंटरव्हेन्शन्स पण काही करावं लागतात का? आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर, सेक्शुअलिटी आणि मॉडर्न मेडिसिन खरं तर हा अजूनही असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये खूप रिसर्चचा स्कोप आहे. पण जेवढा आपल्याकडे रिसर्च अवेलेबल आहे विथ द हेल्प ऑफ लॉट ऑफ एमिनंट पर्सनॅलिटीज, तर सगळ्यात मोठा जो शोध लागला आहे तो मास्टर्स अँड जॉन्सनचा सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल नंतर त्याच्यावरती शोध लागत गेले. सो दॅट वॉज द एक्सपेरिमेंट्स जे मास्टर्स अँड जॉन्सन्सनी केले. त्याच्यावरती त्यांनी ॲक्च्युअल ह्युमन सब्जेक्ट्सवरती हे स्टडी केलं की ड्युरिंग द ॲक्च्युअल ॲक्शन ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा फिजिकल इंटरकोर्समध्ये बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस कसे होतात अँड हाऊ दे आर रिलेटेड टू इच अदर, हाऊ दे आर रिलेटेड टू द पार्टनर विथ हुम द ॲक्टिव्हिटी इज हॅपनिंग, आणि त्याचा पोस्ट कॉइटल काय काय फरक पडू शकतो. तर त्यांनी एक बेसिक आपल्याला स्केलेटन बनवून दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सगळे मॉडिफिकेशन झाले. बऱ्याच सगळ्या कॉन्ट्रीब्युटर्सनी वेगळ्या वेगळ्या थेरीज त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केल्या. आणि आज जे आपल्याकडे मॉडर्न मेडिसिनमध्ये रिगार्डिंग सेक्शुअलिटी आणि सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल आहे ते आहे न्यूरोबायोलॉजिकल मॉडेल ऑफ सेक्शुअल फंक्शन्स. तर न्यूरोबायोलॉजिकल मॉडेल्समध्ये असं आपण गृहीत धरतो की देर आर सम न्यूरोट्रान्समिटर्स विच विल ॲक्टिवेट द सेक्शुअल performance or the sexual desire, and there are certain neurotransmitters which will inhibit or reduce the sexual performance and arousal म्हणा किंवा desire म्हणा किंवा ऍक्टिव्हिटी म्हणा. तर जसं जसं मेटाबॉलिक डिसिजेस आहेत, फॉर एक्झाम्पल जर आपण हे केलं की थायरॉइड डिसऑर्डर्स, तर थायरॉइड डिसऑर्डर्स समजा आपण फॉर एक्झाम्पल घेतले तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल बॉडीचं मेटाबॉलिझमच कमी व्हायला लागतं. इन हायपोथायरॉइडिझम द ओव्हरऑल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी गोज डाऊन. सो द पेशंट मे फेस सम हायपोसेक्शुअल काइंड ऑफ सिम्पटम्स म्हणा, म्हणजे लॉस ऑफ डिझायर, लॉस ऑफ इंटरेस्ट. बऱ्याचशा पुरुषांना या हायपोथायरॉइडिझममुळे थोडासा इरेक्शनला फ्लॅसिडिटी येऊ शकते किंवा ओव्हरऑलच डिझायर कमी झाल्यामुळे चिडचिड वाढू शकते. स्त्रियांमध्ये याच्यामुळे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स येतात. मग मेन्स्ट्रुअल रेग्युलेशन खराब झालं की देअर हॉर्मोनल मिल्यू चेंजेस अँड देन दे ऑल्सो स्टार्ट हॅव्हिंग लेस ऑफ इंटरेस्ट ऑर दे हॅव मोर ऑफ इरिटेबिलिटी. सो दॅट अफेक्ट्स देअर सेक्शुअल लाईफ. म्हणजे बऱ्याच मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये आणि हॉर्मोनल डिसऑर्डरमध्ये आपल्याला लॉस ऑफ लिबिडो किंवा आपल्याला त्यांच्यामध्ये इच्छा कमी असणं असं दिसू शकतं. आयुर्वेदामध्ये सुद्धा असे काही ठळकपणे सांगितलंय, विशेष करून जेव्हा ते ओबेसिटी वर्णन करतात, स्थूलता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला लॉस ऑफ लिबिडो स्त्रियांना आणि पुरुषांना असू शकतो. आता मला याबद्दल थोडीशी अजून मॉडर्न मेडिसिन कसं त्याच्याकडे बघते, आणि जसं तुम्ही पोस्ट कॉयटल शब्द वापरला, तर पोस्ट कॉयटल म्हणजे जेव्हा त्यांचे काही संबंध येतात
कपलची आहे, तर संबंधानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक इम्प्रूव्हमेंट्स काही दिसून येतात का, किंवा त्यांच्यामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस दिसून येतात की ज्यांच्याकडून त्यांचं लाईफ सुखकारक थोडंसं होऊ शकतं, त्यांना प्लेजरेबल वाटू शकतं, असे काही मॉडर्न मेडिसिनमध्ये काही संशोधन झालेलं आहे का? डेफिनेटली आहेत सर. बेसिकली देअर इज समथिंग कॉल्ड ॲज डोपॅमिन फ्लश ऑर डोपॅमिन येस, रिलीज येस. इन द पोस्ट कॉयटल फेज. येस. आता डोपॅमिन जर आपण बघितलं गेलं तर डोपॅमिन इज अ हॉर्मोन विच गिव्स अ फिलिंग ऑफ सम अकम्प्लिशमेंट अकम्प्लिशमेंट, or सॅटिस्फॅक्शन. satisfaction or happiness. So that is one thing which increases after the coital activity. Then second is the increase in oxytocin level. येस. And then oxytocin is known for the affection जे म्हणतो Yes, आपण yes. It is a प्रेम love वाटणं hormone, किंवा love इट्स अ hormone. लव्ह हॉर्मोन. येस. सो ते ऑक्सिटोसिन त्याच्यामध्ये वाढणार. सो एक वेलबिंगचं फिलिंग येतं, एक सिक्युरिटीचं Yes, फिलिंग yes, येतं, yes. एक लव्हडचं फिलिंग येतं. So that helps the patient to overcome the emotional and the mental stresses which he is going through. Second, during the coital activity, overall adrenaline activity is high. There is increase in the heartbeat, there is increase in respiratory rate, there is increase in म्हणजे pulse ओव्हरऑल rate मेटाबॉलिझमच is improving. So असं पण म्हणतात की बर्निंग कॅलरीज साठी ऑल्सो हॅव्हिंग सेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो we have a term called sexercise which is not a scientific term but we do call it many a time. पण एक्झॅक्टली आयुर्वेदामध्ये पण त्यांनी असं म्हणले की अव्यववाय जे करतात, व्यववाय म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिप किंवा कॉयटल, तर अव्यववाय जे करतात त्यांच्यामध्ये स्थूलता वाढते, आणि किंवा वाढते. स्थूलता वाढली असेल त्यांनी व्यववाय जास्त करावा, So असे पण म्हणजे हे पण मेनी सिमिलॅरिटीज it's a vicious cycle. एकाचा दुसरा परिणाम दुसऱ्याचा पहिला परिणाम. So we Yes, have yes, to yes. break it somewhere when we have to treat the patients. येस. आणि यानंतरचा अजून एक महत्त्वाचा जो विषय आहे तो मॉडर्न गायनेकॉलॉजीमध्ये पेल्विक हेल्थ म्हणजे काय, आणि त्याला आपण कसं काय त्या पेल्विक हेल्थला आपण प्रमोट कसं करणार जेणेकरून मेल किंवा फिमेल, ॲक्च्युली पेल्विक हेल्थ इज रिलेटेड विथ द रेक्टस शीथ अँड रेक्टस मसल्स ऑल्सो अलॉंग विथ द पेल्विक मसल्स, अँड इफ दे आर स्ट्रॉंग, ते जर स्ट्रॉंग असतील तर निश्चितपणे त्यांचं कॉयटस खूप चांगलं सॅटिस्फॅक्टरी असू शकतं. तर याबद्दल आपण आता बऱ्याच वेळा लोक म्हणजे काही पेशंट्स असे स्थूलतेचे असतात किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचे असतात की त्यांना वजायनल लॅक्झिटी असते, किंवा त्यांना युट्राईन थोडासा प्रोलॅप्स असतो, किंवा त्यांना क्रॉनिक सिस्टायटिस असतं, आणि हे सगळे PID जे असतात, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर अलॉंग विथ द पेल्विक मसल्स वीकनेस, तर ह्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनचा काय रोल आहे की जेणेकरून ते ट्रीट करू शकतील? तर डेफिनेटली इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि पेल्विक हेल्थ मॉडर्न मेडिसिनमध्ये वन ऑफ द मोस्ट निग्लेक्टेड सब्जेक्ट्समध्ये एक आहे. तर पेल्विक हेल्थ म्हणजे फक्त सेक्शुअल फंक्शन आपण नाही घेऊ शकत. पेल्विक हेल्थ इज रिलेटेड टू द ब्लॅडर, टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ॲज वेल ॲज द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. सो पेल्विस इज अ प्लेस जिथे तिन्ही ट्रॅक्स आपल्या सोबत मिळतात, मेल्समध्ये पण आणि फिमेल्समध्ये पण. आता पेल्विक फ्लोअर जे आपण म्हणतो म्हणजे दोन पेल्विक बोन्सच्या मधले जे मसल्स असतात ते एक डायफ्रॅम म्हणजे ते एक झोका बनवतात ज्याच्यात 3 ऑर्गन्स ठेवलेले आहेत. सगळ्यात पुढे ब्लॅडर आहे, मध्ये युट्रस आहे फिमेल्समध्ये, आणि शेवटी रेक्टम आणि ॲनल कॅनल आहेत फॉर द एलिमेंटरी कॅनल म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा एंड. सो वेनेवर देअर इज डिस्टर्बन्स इन एनी वन, तो दुसऱ्याला अफेक्ट करतो. त्याला आपण पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर एक अफेक्टेड झालं की दुसरा एक अफेक्टेड कोणता पण. सो आपण पेशंट जर बघितले की इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसऑर्डर्स असतात, क्रॉन्स डिसिजेस असतात, नंतर क्रॉनिक डायरिया जर कोणाला असेल किंवा कोलोरेक्टल काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांचं सेक्शुअल हेल्थ पण अफेक्टेड असतं. सिमिलरली युरिनरी काही कंप्लेंट्स असतील, सिस्टायटिस असेल किंवा इंटरस्टिशियल सिस्टायटिस विच इज व्हेरी अनॉइंग आणि लॉंग टर्म डिसऑर्डर आहे जो खूप मेडिसिन्सनी पण इट डझंट हॅव अ क्युअर. इट विल हॅव वॅक्सिंग अँड मॅनिंग सोर्सेस बट इट कॅनॉट बी क्युअर्ड 100%. दॅट अफेक्ट्स द सेक्शुअलिटी, स्पेशली फिमेल्समध्ये त्याच्यामुळे सेक्शुअलिटी खूप अफेक्ट होते. नंतर युट्रस आणि त्याच्या हेल्थबद्दल तर आपण भरपूर वेळेला बोलतच राहतो गायनेकॉलॉजीमध्ये की युट्रसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, पाळीचे त्रास असतील, फायब्रॉइड्स असतील, एंडोमेट्रिओसिस असेल किंवा PCOD असेल तर त्यांना सेक्शुअलिटीमध्ये डिस्टर्बन्सेस जाणवतील. सेकंड सर ह्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे की पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर्स म्हणजे तिथला ऍक्च्युली जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे मसल अँड द फेशिया,
त्याचे डिसऑर्डर्स विच आर व्हेरी मच निग्लेक्टेड इन टू द मॉडर्न सायन्सेस. सो वी हॅव टू आयडेंटिफाय ऑन दोज ऑल्सो. आता ते कसे आपल्याला आयडेंटिफाय होतात की वल्वोडायनियाचे पेशंट्स असतात, अननोन पेन असतो, दे ऑल्सो म्हणजे तो डिस्क्राईब पण नाही करतात, जस्ट खालच्या जागेत डिस्कम्फर्ट आहे, कुठेतरी पेन आहे, दे आर नॉट कम्फर्टेबल अँड दॅट अफेक्ट्स देअर इंटरपर्सनल लाईफ आणि सेक्शुअल लाईफ टू अ ग्रेट एक्सटेंट. असे पेशंट्स जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा आय हॅव टू ॲक्च्युली असेस ऑन देअर पेल्विक फ्लोअर. आणि पेल्विक फ्लोअर मस्क्युलर आणि फेशियल असेसमेंट्समध्ये आय हॅव रिअलाइज दॅट देअर आर एन नंबर ऑफ थिंग्स आणि सिम्पल टेक्निक्स आणि सिम्पल रिलीजेसनी वी कॅन गिव्ह देम 100% क्युअर इन द फर्स्ट सेटिंग इट. नाईस नाईस. सो दोज आर सम टेक्निक्स, त्याला थील्स मसाज असं म्हणतात. पण ते ओळखता आले पाहिजे, पॉइंट्स, ट्रिगर पॉइंट्स ओळखता आले पाहिजे. ते एक्झॅक्टली पेल्विस म्हणजे फक्त पेल्विस नाही, मग आपलं ॲडक्टर्स येतील, ॲबडक्टर्स येतील, थायच्या ग्लुटियस मसल्स येतील. देन द थर्ड इम्पॉर्टंट पार्ट इज द कोर मसल्स. इवन द कोर मसल्स जे आहेत आपल्या डायफ्रॅम पासून तर रेक्टस मसल्स ज्या आहेत, दोन ज्या स्ट्रॅप सारख्या मसल्स असतात, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. The breathing pattern is one of the most important things in pelvic health, जो खूप जास्त निग्लेक्टेड आहे. डीप ब्रीदिंग करत नाही, शॅलो ब्रीदिंग असतं, काय म्हणतात त्याला, एकदम शॅलो आणि फास्ट ब्रीदिंग. सो जे फिजिओलॉजिकली चेंजेस आणि रिलॅक्सेशन पेल्विक फ्लोअरला मिळायला पाहिजे ते शॅलो ब्रीदिंगमुळे मिळतच नाही. सो मॅक्सिमम प्रॉब्लेम्स जे आज मी बघते आहे, दे आर बिकॉज द पेशंट्स ऑर फिमेल्स हॅव फॉरगॉटन टू relax their pelvic floor. So most of the diseases which are there, like whether stress is related with this relaxation of pelvis. Yes, mental stress is related to the relaxation of pelvic floor. कारण पेल्विक फ्लोअर ना सर खूप सेन्सिटिव्ह मसल आहे. इट्स अन इमोशनली सेन्सिटिव्ह मसल. सो वेन एव्हर यू आर इन टू द पीक ऑफ युअर इमोशन्स, म्हणजे तुम्हाला समजा राग आला किंवा तुम्हाला भीती वाटली, धडधडल्यासारखं वाटलं, तर ओव्हरऑल जो आपला फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स असतो त्याच्यामध्ये पेल्विक फ्लोअर पण कॉन्ट्रॅक्ट होऊन जाते. अँड वी कॅन रिलॅक्स एव्हरीथिंग एल्स बट वी फॉरगेट टू रिलॅक्स द पेल्विक फ्लोअर. अँड दॅट रिलॅक्सेशन फॉरगेटिंग कीप्स ऑन अक्युम्युलेटिंग, कारण आपण दरवेळेलाच ते विसरून जातो आणि तिथे स्ट्रेस अक्युम्युलेट होत जातो. सो इवन इन द पेशंट्स ऑफ स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स, इवन इन पेशंट्स ऑफ प्रोलॅप्स, जे आपल्याला वाटतं की यांच्या विकनेसमुळे आहे, तर तिथे कसा काय यांना कॉन्ट्रॅक्शन, हाऊ हॅव दे फॉरगॉटन टू रिलॅक्स. बट दॅट रिलॅक्सेशन, जो पेल्विक फ्लोअरचा लॅक्सिटी आला आहे, दॅट इज बिकॉज ऑफ द ओव्हरयूज फटीग ऑफ कॉन्ट्रॅक्शन. So even in these patients, first we have to teach them how to relax the pelvic floor. In so these exercises cases, are involved sometimes into it. yes, modifying the exercises and modifying the neuro modulation, electro-neuro modulation we have to give. Sometimes थोडंसं इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन त्या मसल्सला द्यावं लागतं. किंवा आता नवीन जे आपले टेक्नॉलॉजीज आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी वजायनल रिज्युव्हिनेशन, आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लिनिकला आपण डेफिनेटली करतो. येस. नंतर तिकडे न्यूरोलॉजिकल बंडल्स असतात. सो फॉर देअर रिज्युव्हिनेशन वी गिव्ह देम PRP इंजेक्शन, सो दॅट लोकली दे विल have some effect in angiogenesis, neocollagenesis. आणि ओव्हरऑल तिथल्या फेशियल हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी या सगळ्या टेक्निक्स खूप हेल्पफुल असतात. मला अजून एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे जो मी पण फेस करतो. एक जे काही पेरिमेनोपॉझल किंवा पोस्ट मेनोपॉझल स्त्रिया असतात, तर दे आर रिलक्टंट टू गो फॉर द सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज विथ देअर मेल पार्टनर्स और विथ देअर हजबंड्स, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि त्यांचा एक असा समज आहे आपल्याकडे की झालं आता, संपलं, आता काही नाही. आणि अशा वेळेस काय होतं की द मेल हॅज अ लॉट ऑफ अर्ज, आणि ऍट दॅट टाइम फिमेल डिस्ट्रिक्ट इट की आता वय होऊन गेलंय आपलं. तर ह्याच्याबद्दल आपण कसं काउन्सिल करता किंवा कसं आपण त्या गोष्टींना मॅनेज करता? सी, फर्स्ट ऑफ ऑल ना, मी सगळ्यांना हे सगळ्यात पहिले सांगते की दोन गोष्टींना एक्सपायरी डेट नाहीये. लव्हिंग समबडी म्हणजे तुम्ही कोणावरही प्रेम करा, प्रेमाला तुमच्या एक्सपायरी डेट कधीच नाहीये. अँड सेकंड इज सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. सेक्शुअल ऍक्टिव्हिटीला सुद्धा एक्सपायरी डेट नाहीये. तुम्ही 90 वर्षाचे व्हाल तरी तुम्हाला इच्छा राहू शकते की यू वॉन्ट टू हॅव अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, अँड दॅट इज ऑब्व्हियसली नॅचरल, नॉर्मल, अँड नथिंग टू बी वरीड अबाउट इट. आता सर काय होतं ना, मोस्टली जेव्हा 45 किंवा 40-45च्या वयात स्त्रिया जातात, तेव्हा एक ओव्हरऑल त्यांच्या लाईफकडे जर आपण बघितलं तर दे आर ऑल डन इन टू देअर लाईफ. म्हणजे मुलं मोठी झालेली असतात, म्हणजे एक सर्वसामान्य याच्यामध्ये की ज्यांचं नॉर्मली लग्न झालंय, एक करिअर त्यांचं आपल्या रुळाला लागलेलं असतं,
घरामध्ये लग्न होऊन आल्यावरती दे आर इन टू द फेज की नाव दे आर सेटल्ड इन टू द न्यू फॅमिली. सो सगळीकडनं ना एक स्थिरता आलेली असते आयुष्यामध्ये. तर अशा वेळेला कधी कधी दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर त्यांचे जे हॉर्मोनल चेंजेस आहेत त्याच्यामध्ये त्यांचा थोडासा लॉस ऑफ इंटरेस्ट होऊ शकतो. बट इफ इट इज हॅपनिंग इट शुड बी कम्युनिकेटेड टू द पार्टनर अँड इट शुड बी ट्रीटेड. सेकंड काय होतं ना सर, मोनोटोनी येऊन जाते. देर इज नो न्यूनेस इन द रिलेशनशिप. सो कपल्स शुड सी रादर दॅन जस्ट टेलिंग इच अदर की तुझा इंटरेस्ट कमी झाला की माझा इंटरेस्ट कमी झाला, you have to keep that spark alive. Yes. So you have to give time to your spouse in spite you being into your family, into your in-laws, A into special with your time is to be dedicated to has the to be spouse. dedicated. Yes. That can be a very simple time की तुम्ही भांडी सोबत घासा चालेल. बरोबर. गरीबातला गरीबात माणूसही जर त्यांना त्यांची इंटिमसी जागरूक टिकवायची असेल तर दे कॅन सिम्पल, इट डझंट रिक्वायर मनी. यू कॅन जस्ट टॉक 5 minutes टू इच अदर. एखादा जर चहा किचन मध्ये बायको बनवत असेल तर नवरा बाजूला जाऊन उभा राहू शकतो की आय जस्ट वॉन्ट टू टॉक टू यू, जस्ट स्पेंड टाइम. देर इज नो नीड ऑल्सो टू टॉक. तुम्ही फक्त सोबत राहा एकमेकांच्या थोडा वेळ असा हे करून, वेन यू आर गिव्हिंग युअर कम्प्लीट अटेन्शन अँड टाइम टू युअर स्पाउस, सो दॅट स्पार्क विल रिमेन. थर्ड, वॉट कॅन बी डन इफ यू आर गुड आणि सगळं एव्हरीथिंग इज फायनान्शियली, तर देन यू शुड प्लॅन समथिंग न्यूनेस इन टू युअर रिलेशनशिप. काहीतरी वियर्ड करा. डोंट थिंक की आपलं वय झालं. या एक्सप्लोर द फॅन्टसीज. बिकॉज आता कसं आहे ना, लाईफ सेटल झालेलं आहे राईट नाव. इफ यू कॅनॉट, ऍक्च्युली काय माहितीये का की मला असं वाटतं की 50-55 मध्ये तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज संपल्या असतात आणि रॅदर देन गेटिंग अपार्ट फ्रॉम द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी यू आर मोर सेटल्ड, यू कॅन मोर एक्सप्लोर द थिंग्स व्हेरी नाईसली. यू कॅन एक्सप्लोर. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे हा खूप मोठा स्टिग्मा आहे की आता यांचं वय झालं, म्हणजे आता फिमेल्स पण कंप्लेन करतात जेव्हा दाखवायला जातात की यांचं आता वय झालं, आता काय करायचं हे सगळं. आणि यावेळेस इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स द पीपल येस दॅट इज द राईट टाइम टू हॅव ऑल दिस थिंग्स. येस. तर माझ्याकडे ना एक द ओल्डेस्ट कपल विच केम टू मी वॉज द एज ऑफ 72 years. ते आजोबा होते आणि 70 years अँड दे वर सो लव्हिंग. ते आले माझ्याकडे, ते म्हणे आता ना आमचं सगळं करून झालंय पण स्टील आम्हाला एक दुसऱ्यांवर इतकं प्रेम आहे, वी वुड लाईक टू एक्सप्लोर आवर इंटिमसी. आम्हाला जस्ट जनरल चेकअप करून घ्यायचं दॅट वी आर ऑल वी कॅन गो अहेड विथ इट. सो that was the couple who taught me की it has to be alive. It has to be alive. मला अजून एक थोडासा वियर्ड प्रश्न आहे, पण जो प्रॅक्टिसमध्ये मी कमीत कमी एक 20 ते 25 मेल्स सोबत तो अनुभवला आहे की दे हॅव अ स्पेसिफिक कंप्लेन ऑफ गेटिंग देअर पिनाईल इरेक्शन विथ समवॉट अँगल, म्हणजे एक विशिष्ट अँगल येतो पेनिसला. आणि दे म्हणजे आयदर द फिमेल मे हॅव अ डिस्परिनिया, म्हणजे त्यांना देर इज अ पेनफुल सेक्स, और द मेल इज नॉट हॅव्हिंग can't perform it very correctly. So how we can address these type, because males they don't explore it. म्हणजे आजकाल बऱ्याच वेळा काय होतं की आता माझं 55 वर्षाचं वय झालंय आणि माझं पेनाईलला पेनिस इरेक्शन होतं पण ते वाकडं होतं थोडंसं, आणि त्यावेळेस मग ते सांगत पण नाहीत आणि मग दे गेट डिस्टर्ब्ड विथ ऑल दिस थिंग्स. देन देअर वाईफ्स टेल अस की देर इज सम प्रॉब्लेम. तर मग अशा वेळेस आपण कसं ऍड्रेस करतो त्याच्यामध्ये? यू बिईंग अ गायनेकोलॉजिस्ट, व्हॉट यू कॅन सी, इट इज अ नोन कंडिशन. त्याच्यामध्ये बरेचदा दोन गोष्टी असू शकतात. थोडासा कर्वेचर येणं इज नॉर्मल, बट इफ बिकॉज ऑफ दॅट कर्वेचर वाईफला किंवा पेशंटला जर काही खूप प्रॉब्लेम्स येत असतील, पेन होत असेल किंवा डिस्कम्फर्ट जाणवत असेल किंवा सॅटिस्फॅक्शन नसेल वाटत, तर देन इट शुड बी ॲड्रेस्ड. बट इफ इट इज ओके, थोडासा कर्वेचर आहे, इट इज फिजिओलॉजिकल, इट इज नॉर्मल. याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट जी आपण करतो त्याच्यामध्ये PRP इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. इफ वी विल गिव्ह पिनाईल शॉट्स, रिपीटेड पिनाईल शॉट 21 days मध्ये, तर हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो. सो वी हॅव टू मेक गुड अमाउंट ऑफ PRP अँड गिव्ह द पेशंट्स द PRP ट्रीटमेंट. पिनाईल PRP करायचं. येस, अशा केसेसमध्ये. देन वी हॅव टू रूल आउट ऑब्व्हियसली ऑल अदर कार्डियक मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, की तिकडे एवढं फायब्रोसिस का होतं आहे. एकदा ते रूल आउट झालं, USG इफ इट इज नॉर्मल विथ erection, then we can definitely treat these patients with penile PRP and they get wonderful results with it. ओके. अजून एक सेक्शुअलिटी बद्दल अजून एक फार मोठा प्रश्न आहे की इन इंडिया फिमेल डोंट एक्सप्लोर देअर लॉस ऑफ लिबिडो और लॉस ऑफ इंटरेस्ट इन सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. दे गेट सप्रेस्ड. So men's many time ask us, being an Ayurvedic doctor, men's many times ask us, as there are certain
काही स्टिम्युलंट्स आहेत मेल्समध्ये की देर आर जसं सर्टन female. मेडिकेशन इन मॉडर्न मेडिसिन ॲज वेल एज आयुर्वेद हम्म. की जे काही सेक्शुअल स्टिम्युलंट आहेत तसे मॉडर्न मेडिसिन काही प्रमोट करता का विच कॅन इम्प्रूव्ह द लॉस ऑफ लिबिडो और विच कॅन स्टिम्युलेट द फिमेल टू गो फॉर द सेक्शुअल ॲक्टिव्हिटी? सी मॉडर्न मेडिसिन मध्ये फिमेल सेक्शुअलिटीला आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. ओके. बायो, सायको, सोशल. येस. So biologically, if there is some problem, we can definitely treat Treat with medicines Medicines. or surgery. If it is a psychological problem, so that has a big chunk when it comes down to female sexuality. So you have to talk, you have to take a very proper open the history and patient, open the patient why it is happening. Yeah. If that is solved, then comes out to be social. Yes. So social stigma आपल्याकडचा जो आहे ना तो जास्त आहे, खूप खूप जास्त जास्त आहे. आता फॉर एक्झाम्पल सर आपण जर जनरली बघितलं तर जे फिमेल सेंट्रिक मूवीज येतात आता मध्ये तो वीरा दी वेडिंग और अँड समथिंग मूवी लाईक दॅट आला होता ज्याच्यामध्ये फिमेल सेक्शुअलिटी एक्सप्लोर करताना Explore दाखवलं होतं पण आपल्या लोकांना नाही झेपला. नाही झेपला तो. सो माझा तोच समाजाला विचारण्याचा क्वेश्चन आहे की इफ यू कॅनॉट टेक पॉझिटिव्हली फॉर फिमेल सेक्शुअलिटी देन देर इज नो पॉइंट कारण आपल्याकडे फिमेल सेक्शुअलिटी इज ऑल्सो गिवन इक्वल इम्पॉर्टन्स. Equal importance, yes. It has an equal And importance. it helps the female to transfer Yeah, through yeah, a lot of yeah, things, lot of yes, stresses. yes, It's a yes, very yes. important phase in the life where she has to overcome so many of her other problems. The females should explore their intimacy. Okay. जर कधी कोणत्या फिमेल्सला लॉस ऑफ लिबिडो किंवा इंटरेस्ट कमी होत असेल तर डेफिनेटली शी शुड गेट हर हॉर्मोनल लेवल्स चेक. का होतं आहे थोडा विचार करून सायकोलॉजिकली काही होत आहे का त्याच्यासाठी हेल्प घेतली पाहिजे थोडं एक्सप्लोर केलं पाहिजे स्वतःला अँड देन शी शुड गेट ट्रीटेड बिकॉज लॉस ऑफ डिझायर इज नॉट नॉर्मल अनलेस इट इज की खूपच वाद आहेत घरात आणि तुमचं तुमच्या पार्टनरशी भांडणाशिवाय बोलणंच होत नाहीये देन इट्स अ डिफरंट स्टोरी. But otherwise, if it is there, then medical checkups are necessary, hormonal checks are necessary. एक बेसिक USG करणं, एक बेसिक बाकी बायोलॉजिकली सगळं ठीक आहे मग दॅट इज व्हेरी अजून नेसेसरी. एक महत्वाचा विषय जो फिमेल्सला माहिती असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं इन माय एक्सपिरियन्सेस की वेन फिमेल्स दे क्रॉस द मेनोपॉजल एज और दे हॅव अ मेनोपॉज दे आर लीस्ट इंटरेस्टेड इन टू द प्रायव्हेट पार्ट्स अँड देअर हायजीन वेअर मेन्स आर मोर इंटरेस्टेड इन टू इट. सो हाऊ यू एक्सप्लेन देम की आपण काय हायजिनिक केअर घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांचं इंटिमेसी मेलची इंटिमेसी खूप इंटॅक्टेड राहील त्यांच्याकडे. सी काय होतं ना मिनोपॉझल एज नंतर जेव्हापर्यंत मिनोपॉज असतो तो म्हणजे पिरियड चांगले चालू असतात तोपर्यंत वी हॅव गुड अमाउंट ऑफ इस्ट्रोजन. येस. Now, estrogen is a hormone which maintains the vaginal epithelium very nicely. कारण तिथला जो डॉडरलिन बॅक्टेरिया असतो त्याला ग्लायकोजन आणि सगळं पुरवण्याचं कामामध्ये इस्ट्रोजनचा खूप महत्वाचा रोल असतो. नाउ वन्स इस्ट्रोजन इज रिड्यूस्ड तिथलं जे हॉर्मोनल हेल्थ आहे नॉर्मल वजायनल हेल्थ आहे ते थोडं डिस्टर्ब होत जातं. म्हणजे तिथला जो नॉर्मल कॉमन सेल बॅक्टेरिया आहे जो गुड बॅक्टेरिया आहे त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं तर लवकर इन्फेक्शन्स होऊ शकतात रिकरंट युरिनरी इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा अशा केसेसमध्ये मी असं पण बघितलं आहे की वेन देर इज अन इंटिमसी आता मोस्टली इन दिस पर्टिक्युलर एज ग्रुप पीपल डोंट प्रिफर युझिंग बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह सो त्यांना लवकर असेंडिंग इन्फेक्शन्स होण्याची हे असते आणि बिकॉज द नॉर्मल मेकॅनिझम ऑफ बॉडी इज नाव नॉट दॅट एफिशियंट ॲज इट वॉज दे शुड टेक अ व्हेरी गुड केअर अबाउट देअर वजायनल हेल्थ अँड दॅट टू द फ्लोरा. दॅट टू द फ्लोरा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला साबण लावून खूप खसाखस धुवायची गरज नाहीये. वी रिअली नीड नॉट टू वॉश इट विथ सोप. वजायनाच्या आतमध्ये पाणी शॉवर्सनी घालून धुणं ते पण गरजेचं नाहीये. What is very necessary is maintaining your gut flora and vaginal flora very nice. Very important. So that's very important. Your diet should be good. तुम्ही लॅक्टोबॅसिलसचा इंटेक केला पाहिजे दही आणि प्रोबायोटिक रिच फूड घेतलं पाहिजे. तुम्हाला जर वजायनल इन्फेक्शन वाटत असेल गट ट्रीट करावं लागेल. गट ट्रीट करा अँड रादर दॅन फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट गोइंग विथ अँटीबायोटिक्स गो विथ प्रोबायोटिक्स. येस दॅट्स अ गुड व्हेरी गुड सजेशन. दॅट्स अ व्हेरी गुड. आणि तुम्ही जे म्हणलात की बेसिकली टोटल बॅक्टेरियल लोड ओव्हरऑल बॉडीचं भले ते स्किनवरचं असो किंवा वजायनल असो किंवा ओरल असो इट सोनली डिपेंड्स ऑन द गट फ्लोरा ओनली. तर गट आणि डाएट त्यांनी खूप चांगलं मेंटेन करणं तर हा खूप चांगला सल्ला दिला मॅडम तुम्ही.
आणि लोकांना ते सहज करण्यासारखं पण आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर दॅट इज व्हेरी But, नाईस. मेनी अ टाइम्स जे फ्री ऑफ कॉस्ट असतं पीपल डोंट फॉलो दॅट विथ दॅट कन्व्हिक्शन. येस, बट नो, डेफिनेटली ॲटलिस्ट त्यांनी जरी दही जरी रोज खाल्लं एक वाटी, बरोबर. किंवा दही भात जरी खाल्ला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, किंवा आजकाल इंटरनेटवरती ते कांजी नावाचा प्रकार आता कांजी, भरपूर कांजी. Yes, रेसिपीज yes, आहेत. yes, yes, बीटरूट yes, कांजी, yes. टोमॅटो Yes, अँड yes, ऑल दोज थिंग्स. Kimchi kombucha, what is actually a fermented So it's a food, yes. very good drink for your gut health, Yes, for your yes, yes, vaginal health. yes, yes, that's म्हणजे right. एक सोपा पर्याय असतो जो मी पेशंट्सना सांगते की तुम्हाला खूप जास्त काही Rather than करायचं doing नाही. anything locally, do Locally, it holistically. holistically. आणि मग त्याचा आणि चांगला लोकली फायदा. यू जस्ट हॅव टू मेंटेन युअर हायजीन इन द Hygiene, फॉर्म yes, ऑफ क्लीन इट विथ Yes, ल्युकवॉर्म yeah, वॉटर, yeah, जस्ट yeah. डॅप इट विथ Yeah, yeah. सॉफ्ट क्लॉथ. Yeah, yeah. तुम्हाला जर खूप जास्त, इफ युअर हेअर इज जस्ट क्लिप युअर Clip हेअर yours, विथ yes, yes. प्रॉपर प्रिकॉशन्स अँड दॅट्स ऑल विल That's all. सफाईज. Yes, yes. Nothing else to be done Yes, much yes. about it. So very nice to talk with you, madam. Thank you, sir. Thank you very much. थँक्यू सर. सो आज आपण खूप छान डिस्कशन केलं आहे आयुर्वेदा, मेटाबॉलिक डिसिजेस, या सगळ्यांचं रिलेशन विथ मेल सेक्शुअलिटी, फिमेल सेक्शुअलिटी, विथ आर मेटाबॉलिक डिसऑर्डर एक्सपर्ट्स डॉक्टर सबनीस सर. थँक्यू सर फॉर दॅट. अँड आय होप दॅट दिस कॉन्व्हर्सेशन हेल्प्स यू, आणि तुम्ही याच्यातनं खूप सगळे सजेशन्स घेऊ शकता आणि इझिली अप्लिकेबल टिप्स आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रोज वापरू शकता. आणि इन केस यू आर फेसिंग विथ सम प्रॉब्लेम, प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस, मी किंवा सबनीस सर. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू आउट. नमस्कार. थँक्यू सो मच.